नमस्कार, BL न्यूज मध्ये आपले स्वागत। अंबड प्रतिनिधी आकाश चळके। दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ सर, माननीय अप्पर जिल्हाधिकारी मेत्रेवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाने गोपनीय माहिती मिळाल्यावरून मौजे आपेगाव या परिसरात अचानक खाजगी वाहनाने तहसीलदार विजय चव्हाण यांनी धाड टाकली। दरम्यान आपेगाव येथील गोदावरी नदीपात्रात अवैध रेती वाहतूक करत असलेले 6 हायवा पकडण्यात आली। हायवा पळून जाऊ नये म्हणून हायवाच्या 4ही टायरचे वाल तोडून टाकण्यात आले। हायवा चालवता येऊ नये व पळून जाऊ नये म्हणून पाठीमागील टायरचे 4 वाल तोडून टाकण्यात आले। या दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन काही वाहने पळून गेले असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले। याची दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी यांनी माननीय पोलीस उपाधीक्षक यांना फोन करून तात्काळ पोलीस बंदोबस्त पाठवण्यात आला। त्यानंतर महसूलच्या सर्व पथकास बोलावून घेण्यात आले व सकाळी 6 वाजता मौजे आपेगाव येथून जप्त करण्यात आलेले 6 हायवा, प्रत्येक हायवामध्ये 1 महसूल कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांच्यासह तहसील कार्यालयात आणून लावण्यात आले। सदरवेळी सर्व वाहनांचे तपासणी करून पंचनामा करण्यात आला। त्यासोबतच ड्रायव्हर यांचा जबाब घेऊन त्यावर स्वाक्षरी व निशाणी अंगठा घेण्यात आले। मौजे आपेगाव येथे काही वाहने जागेवरच खाली करून गेले। त्यामुळे सदर ठिकाणी जवळपास 60 ते 70 ब्रास रेती जप्त करण्यात आली। सदरील जप्त करण्यात आलेली रेती घरकुल व शासकीय कामांना देण्यात येणार असल्याचे समजते। सदर कार्यवाही दरम्यान हायवासह 3,56,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर वाहनावर जवळपास 22 लाख रुपये दंड आकारण्यात येणार आहे। नदीकाठच्या काही गावांमधून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील हे सहभागी असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झालेले आहेत। त्यांची गोपनीय चौकशी करून तथ्य आढळून आल्यास सदरील सरपंच, उपसरपंच, सदस्य किंवा पोलीस पाटील यांचा सहभाग निश्चित झाल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहे। गोदावरी व इतर नद्या ज्या ठिकाणी वाळू उपसा होतो अशा ठिकाणी CRPC 144 कलम लागू करण्यात आलेले आहे। अशा ठिकाणी हायवा किंवा रेती उत्खनन करणारे साहित्य उपलब्ध असल्यास ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तलाठी किंवा जबाबदार नागरिक या नात्याने नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये सदरची माहिती देऊन त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करू शकतात, अथवा अवैध गौण खनिज उत्खनन अथवा चोरी होत असल्यास चोरीचा गुन्हा दाखल करू शकतात। आजच्या कार्यवाहीमुळे सर्व अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणारे रेती चोर व माफिया यांचे धाबे दणाणले आहेत। यापुढेही अशा प्रकारे कडक कार्यवाही करण्यात येणार आहे। एक महत्त्वाची बाब म्हणजे रेती माफियांना महसूल पथकातील काही लोक नायब तहसीलदार अथवा तहसीलदार यांचे लोकेशन देत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध सुद्धा कडक कार्यवाही करून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे। त्यामुळे लोकेशन देणाऱ्यांनी सुद्धा याबाबतची नोंद घ्यावी। सदरची कार्यवाही जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आदरणीय डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, आदरणीय अप्पर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार, तहसीलदार विजय चव्हाण, तलाठी बाळू सानप, किरण जाधव, श्याम विभूते व इतर महसूल सहाय्यक आणि ग्राम महसूल अधिकारी यांच्या समवेत करण्यात आली। सदरवेळी पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस उपनिरीक्षक श्री शेख मुंढे, पगारे, केंद्रे व इतर यांनी चोख बंदोबस्त पुरवला।